मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपले सरकार महा-डी-बी-टीचा जो आपला स्कॉलरशिपचा फॉर्म असतो आणि त्यात काही विद्यार्थ्यांना बऱ्याच प्रॉब्लेम येतात आणि त्या प्रॉब्लेममुळे जे विद्यार्थी असतात ते ग्रीव्हन्स टाकत असतात. आपली जी तक्रार असते ती ऑनलाईन सबमिट करत असतात. परंतु काही विद्यार्थ्यांना जी ऑनलाईन तक्रार केलेली असते तर त्या ऑनलाईन तक्रारची रिप्लाय त्यांना येत नाही किंवा त्यांना माहिती नसते की नेमकं ग्रीव्हन्समध्ये काय आपल्याला रिसीव्ह झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपली प्रॉब्लेम काय आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे. तर ते आपण ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतो. जर आपल्याला ईमेल आला नसेल तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, जेणेकरून आपल्याला समजायला पाहिजे की आपण जी तक्रार केलेली आहे त्याचं त्या ठिकाणी सोल्युशन प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे की नाही. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला महा-डी-बी-टीच्या या वेबसाईटवरती व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल लॉग इन केल्यावर. आणि लॉग इन केल्यावर आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो लेफ्ट साईडला बरेच आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. तर यापैकीच एक ऑप्शन आहे ग्रीव्हन्स सजेशन डॅशबोर्ड. तर सिम्पली आपल्याला या ग्रीव्हन्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी ग्रीव्हन्स या ऑप्शनवरती क्लिक करू, आपण खाली स्क्रोल डाऊन केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो तिकीट नंबर दिलेला आहे. आपण जो ग्रीव्हन्स टाकलेला होता तर त्याचं आपल्याला एक तिकीट जनरेट होते आणि ते तिकीट नंबर या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. आणि त्यानंतर तुमचे नाव या ठिकाणी शो होणार आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ID आहे तो शो होणार आणि त्यानंतर तुम्ही जो ग्रीव्हन्स कोणत्या तारखेला या ठिकाणी टाकलेला होता तर त्याची या ठिकाणी तारीख पाहायला मिळणार आहे आणि त्याचे स्टेटस जे आहे ते स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपण पाहू शकतो लास्टला. त्यानंतर तुम्ही जसे या तिकीट नंबर जो आहे या तिकीट नंबरवरती जसे क्लिक कराल तुम्ही, तर तुम्हाला या ठिकाणी तिकीट नंबर आणि सपोर्ट कमेंट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण जो ग्रीव्हन्स होता तो ग्रीव्हन्स म्हणजेच मोबाईल नंबर चेंज कशा पद्धतीने करायचा आहे तर त्यासाठी आपण या ठिकाणी ग्रीव्हन्स टाकलेला होता. तर त्या ठिकाणी आपल्याला रिप्लायमध्ये देण्यात आलेलं आहे की टू चेंज मोबाईल नंबर काइंडली प्रोव्हाइड स्टुडंट मोबाईल नंबर विच स्टुडंट वांट टू अपडेट अगेन्स्ट. तर ज्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे तर त्याचा मोबाईल नंबर आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे आणि त्याचा आधार कार्ड जो आहे तो स्कॅन कॉपी त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचा आहे आणि एक आपल्या कॉलेजमधून एक लेटर हेड असते त्यांनी लिहून त्यांना पाठवायचं असते. तर अशा प्रकारची जी प्रोसेस आहे ती त्यांनी करायला सांगितलेली होती आपल्याला मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी. तर आपण ऑनलाईन जो ग्रीव्हन्स होता तर तो कशा पद्धतीने चेक करायचा आहे तर तीच आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.